शिक्षक आले 15 जूनला आले, नंतर शाळा सुरू झाल्या लगेच निघून गेले. कारण आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे, तात्पुरते नको आम्हाला. नियमाने असं रुजू झालं पाहिजे आणि शाळेत शिकवणार तरच आम्ही इथून उठणार आहे. आम्हाला 6 शिक्षकांची गरज आहे. 6 शिक्षक भिंगाराला पाहिजे निवासी आणि 1 शिक्षक 40 टापरीला पाहिजे. असे टोटल 7 शिक्षकांची गरज आहे आम्हाला. दिल्ली ते गल्ली शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती फारशी चांगली असल्याचं या ठिकाणी दिसत नाहीये. कारण दिल्लीत देखील शिक्षण व्यवस्थेसाठी मोठं आंदोलन सुरू आहे, तर बुलढाण्यात देखील शिक्षक मिळावं यासाठी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन जे आहे हे आंदोलन विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यांच्या हातात फलक आहेत, आम्हाला शिक्षक हवेत यासारखे फलक घेऊन शिक्षण घेण्यासाठी आम्हाला शिक्षक हवेत अशा घोषणांचे पत्रक घेऊन या ठिकाणी पालक आणि काही नागरिक जे आहेत ते या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये या ठिकाणी त्यांनी ठिय्या जे आहे ते सुरू केलेला आहे. आपण त्यांच्याशी बोलूया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. बाळा, तू कितव्या वर्गात शिकते आणि कधीपासून शिक्षक नाहीये आणि कुठल्या कुठल्या तुकडीला शिक्षक नाहीये? मी मी 10व्या वर्गात आहे. आमच्या शाळेत 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाही. आम्ही इथून जेपर्यंत शिक्षक भेटत नाही तोपर्यंत इथून उठून जाणार नाही. किती वर्षापासून शिक्षक नाही? 3 वर्ष झाले. हो. निश्चितच 3 वर्षापासून शिक्षक नाही आहेत आणि 3 वर्षापासून यांचं जे भवितव्य जे आहे अंधारमय या ठिकाणी झालेलं आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून या जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी आहेत यांनी यांच्याशी संपर्क केलाय का, किंवा यांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्याशी संपर्क केलाय का, त्यांना काय त्यांना आश्वासन देण्यात आली होती, त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत चव्हाण साहेब आहेत. सर, मला सांगाल की काय नेमकं तुमचं आतापर्यंत बोलणं झालंय आणि काय सांगतात? 3 वर्षापासून आम्हाला एकच आश्वासन भेटत आहे की तुम्हाला 15 दिवसात शिक्षक मिळणार, महिन्यात भेटणार, पुढच्या वर्षी भेटणार. असे 3 म्हणजे दुसरी बॅच निघाली, हे तिसरी बॅच चालू आहे. आता आम्ही प्रत्यक्ष भेटलो, कॅबिनमध्ये जाऊन सरांशी चर्चा पण केली आणि सरांना बोलवलं. आम्ही सरांशी पण बोलणं झालं, सरांनी सगळी ही व्यवस्था पाहिलेली आहे. तरी सुद्धा आम्हाला हे म्हणजे शिक्षणाचं यंत्रणा मिळालं नाहीये. किती वेळेस तुमचं त्यांच्याशी संभाषण झालं? मिनिमम 3 ते 4 वेळा झालेलं आहे साहेबासोबत. गेल्या लेखी पत्र दिलेलं आहे, काही तोंडी सांगेले, बीडीओ साहेबाची, गट शिक्षण अधिकारी साहेबाचे, पाटील साहेबाचे, सीओ साहेबाचे, सगळ्यांशी आमचा संवाद झालेला आहे. आता आपण शिक्षण अधिकाऱ्यांशी या ठिकाणी ते बोलले की आम्ही तात्पुरती व्यवस्था त्यांची केली होती, परंतु तो जो शिक्षक होता तो त्या ठिकाणी काम सोडून गेलेला, असं काही? हा, एक पुरी म्हणून होते आमचे शिक्षक. शिक्षक आले 15 जूनला आले, नंतर शाळा सुरू झाल्या लगेच निघून गेले. कारण आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे, तात्पुरते नको आम्हाला. म्हणजे या वर्षी दिले तर पुढच्या वर्षी हेच प्रॉब्लेम येतील आम्हाला. त्याच्यापेक्षा नियमानुसार जे आहे नियमानुसार रुजू झालं पाहिजे आणि शाळेत शिकवणार तरच आम्ही इथून उठणार आहे. समजा जसं आंदोलन तुम्ही या ठिकाणी शिक्षक मिळावं त्यासाठी सुरू केलंय, असंच आंदोलन दिल्लीत सुरू आहे शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात. ते तिथलं आंदोलन आहे आणि तुमचं जे आंदोलन आहे, काय वाटते तुम्हाला त्याच्यात तुमच्या या ठिकाणी? काय शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे का? आमच्या मते शिक्षण व्यवस्था कमजोर आहे. कारण कसं आहे, या शिक्षणावर कोणताही याचा भर नाहीये. कारण हे पेपर घेतात, लिंक करून घेतात आणि जे आता शिकत आहे, भविष्य घडवणारे जे मुलं आहे, याचे भविष्य अंधारात म्हणजे झालं गेलं पाहिजे असं त्यांचा उद्देश आहे. यांच्या शिक्षणाची काही संबंध नाहीये, काळजी नाहीये त्यांचा. तुम्ही म्हटलंय किंवा जवळपास 6 तुकड्यांना शिक्षक नाहीये, तर किती शिक्षकांची गरज आहे? आम्हाला 6 शिक्षकांची गरज आहे. 6 शिक्षक भिंगाराला पाहिजे निवासी आणि 1 शिक्षक 40 टापरीला पाहिजे. असे टोटल 7 शिक्षकांची गरज आहे आम्हाला. निश्चितच गेल्या 3 वर्षापासून 7 शिक्षकांच्या अभावी या विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे अंधारमय झालेलं आहे. कारण यांचं जे भविष्य आहे ते जर या ठिकाणी उजळवायचं असेल तर त्यांचं शिक्षण हे होणं गरजेचं आहे. परंतु अद्यापही गेल्या 3 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या
माध्यमातून जे शिक्षण विभाग आहे त्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा. हो सर, बरोबर आहे त्यांचं म्हणणं की ते 9वी-10वीच्या वर्गाला शिक्षक नाहीये. आपण आताच थोड्या वेळापूर्वी पण त्या पालकांची चर्चा केली. आपण लवकरच तिथे सकाळी एक तात्पुरते शिक्षक आपण दिलेले आहेत, ते तिथे जॉईन पण झालेले आहेत. आता अन्य 2 शिक्षकांची पण व्यवस्था आपण त्यांच्याकडे करतो आहे. लवकरच आपण त्यांना शिक्षक देऊ. आपण आताच थोड्या वेळापूर्वी पवित्र पोर्टलवर देखील शिक्षक भरतीची जाहिरात दिलेली आहे. आता बुलढाणा जिल्ह्यात जवळजवळ 150 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. आता ती पदं प्रामुख्याने जळगाव, जामोद आणि संग्रामपूर या 2 तालुक्यांमध्ये पदं रिक्त राहण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. आपण प्राधान्याने ती पदं या पवित्र पोर्टलच्या भरतीमधून भरणार आहोत. माझी या निमित्ताने ग्रामस्थांना, गावकऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना इतक्या लांबून इथं आणू नये, पंचायत समितीला पण आणू नये. आपण कधी आम्हाला चर्चेसाठी बोलवा, आम्ही यायला तयार आहोत. तुम्ही आमच्याकडे या, तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत. पण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कृपया आपण खेळू नये, विद्यार्थ्यांना इथं आणू नये, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. गेल्या 3 वर्षापासून शिक्षक नोकरीची ओरड करतायत. 3 वर्षापासून त्यांचे काही संपर्क झालेला नाही. सर, आपण यापूर्वी त्यांची पर्याय व्यवस्थापन केलेली होती. 3 लोक आपण त्या ठिकाणी दिलेले होते, पण त्या 3 लोकांपैकी मला वाटतं 2 लोकांनी ती आपण त्यांना मानधन तत्त्वावर जे नेमलेलं होतं त्यांनी ती नोकरी सोडलेली आहे. आपण आज सकाळीच त्या गट शिक्षणाधिकारी महोदयांकडून नावं घेतलेली आहेत आणि आपण आज संध्याकाळपर्यंत स्थानिक पातळीवर जे त्यांचे म्हणजे पदवी प्राप्त केलेले जे लोक आहेत, पदवी आणि D.Ed किंवा B.Ed प्राप्त केलेले जे लोक आहेत, त्यांना आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषदच्या शेष निधीतून आपण त्यांना मानधन तत्त्वावर त्यांची नियुक्ती करतोय. त्यांच्याशी काल पण माझी या निमित्ताने चर्चा झाली होती. तिथल्या पालकांची आणि गट शिक्षणाधिकारी त्यांच्याशी बोलले होते. मी तिथल्या सन्माननीय पत्रकार बंधूंशी पण बोललो होतो आणि त्यांना निरोप दिला होता. गट शिक्षणाधिकारी आज त्यांच्याकडे जाणार होते, पण गट शिक्षणाधिकारी जाण्याच्या आधीच ते पालक मुलांना घेऊन इथे येऊन गेले. मला वाटतं हे चुकीचं आहे. अशा विद्यार्थ्यांना, लहान लहान बाळांना इथं आणणं चुकीचं आहे. आम्ही पालकांना, गावकऱ्यांना विनंती केलेली होती यापूर्वी की असं मुलांना इथं आणू नये, तर त्यांनी आमच्या विनंतीचाही थोडासा मान ठेवला पाहिजे. आपल्याला विद्यार्थी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. असं आणताना जर काही मुलाला इजा झाली, काही वाहनाची अपघात झाला, दुर्दैवाने काही प्रॉब्लेम झाला, तर मग याची जबाबदारी नाईलाजाने मग जे लोक इथं मुलं घेऊन येतात त्यांच्यावर आम्हाला निश्चित करावी लागेल. आता चर्चेच्या अनुषंगाने काय नेमका तोडगा मी सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की आम्ही शेष फंडातून आपण तिथे तात्पुरती शिक्षकांची, स्थानिक शिक्षकांची नियुक्ती आपण तिथे करतोय.